धावडा गावात अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहेत। भोकरदन तालुक्यातील धावडा येथे शेतकरी अल्ताफ खान यांचे कांदा पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून लाखोंचे नुकसान झाले आहे। या घटनेमुळे शेतकरी वर्गात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। भोकरदन तालुक्यातील धावडा गावात रात्री अचानक झालेल्या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। वादळी वाऱ्यासह झालेल्या या गारपिटीमुळे शेतीतील उभी पिके काही क्षणातच जमीनदोस्त झाली आहेत। शेतकरी अल्ताफ खान सरफराज खान यांचा गट क्रमांक 34 आणि 80 मधील कांदा पीक पूर्णपणे नष्ट झाले आहेत। हे पीक उभे करण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर मेहनत, वेळ आणि पैसा खर्च केला होता। मात्र निसर्गाच्या या तडाख्याने सर्व काही एका क्षणात उद्ध्वस्त झाले। या घटनेत अल्ताफ खान यांचे 2.5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। या नुकसानीमुळे त्यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे। विशेष म्हणजे पवित्र रमजान महिन्याच्या अखेरीस ईदचा सण तोंडावर असताना घरात आनंदाचे वातावरण असायला हवे होते। मात्र या नैसर्गिक आपत्तीमुळे सणाऐवजी चिंता आणि नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान या घटनेनंतर ग्रामस्थ आणि शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे। शेतकरी मरतोय पण प्रशासन झोपेत आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। स्थानिकांनी प्रशासनाकडे तात्काळ पंचनामा करून नुकसानाची नोंद घ्यावी आणि शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी केली आहे। मी अल्ताफ का सरफराज का राहणार धावडा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना, गट नंबर 34। मी प्रत्येक वर्षी कांदा सीड हे उत्पादन घेतो आणि यंदा बी लावलेला होता आणि त्याच्यामध्ये 1 एकर कांदा होता आणि त्याला अंदाजी 70-1,000 रुपये खर्च आलेला आहे आणि 2-1 लाखाचा उत्पन्न आम्हाला होतो। परंतु या गारपिटीमुळे संपूर्ण कांद्याचे नुकसान झालेले आहे। याच्याकरिता आम्ही शासनाने तलाठी मार्फत पाहणी करून आम्हाला नुकसान भरपाई काही ना काही करावी ही विनंती। निसर्गाच्या या अनियमित बदलांमुळे शेतकरी पूर्णपणे हतबल झालाय। जर वेळेत मदत मिळाली नाही तर शेतकऱ्यांचे जगणे आणखी कठीण होऊ शकते। शासनाने या घटनेची तातडीने दखल घेत शेतकऱ्यांना दिलासा देणे अत्यंत गरजेचे आहे अशी अपेक्षा व्यक्त केली जाते।